रात्रीची शांत वेळ, दिवसाचा सगळा थकवा आणि ताण विसरून तुम्ही गाढ झोपेच्या अधीन होता. अचानक तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एखाद्या उंच पहाडावरून, उत्तुंग इमारतीवरून किंवा अथांग दरी वेगाने खाली कोसळत आहात. जमीन तुमच्या दिशेने झेपावत आहे आणि त्या क्षणी मृत्यू तुम्हाला स्पर्श करणार तितक्यात तुमच्या शरीराला एक जोरदार झटका बसतो आणि तुम्ही दचकून जागे होता. तुमचं हृदय वेगाने धडधडत असतं, श्वास फुटलेला असतो आणि तुम्ही घामाघूम झालेले असता. तुमच्यासोबतही असं घडलंय का? हा फक्त एक वाईट स्वप्नांचा भाग आहे की यामागे तुमच्या शरीरातच लपलेलं कोणतं तरी गूढ रहस्य आहे? जगातले जवळपास 70% लोक त्यांच्या आयुष्यात हा धक्कादायक अनुभव घेतात, पण यामागचं खरं कारण खूप कमी लोकांना माहीत आहे. चला, आज उलगडण्याच्या या विशेष भागात आपण या रहस्यमय अनुभवाच्या मुळाशी जाऊया. यामागे कोणती अंधश्रद्धा आहे, कोणती पॅरानॉर्मल शक्ती आहे, की आपल्याच मेंदूचा हा कोणता विचित्र खेळ आहे? सत्य जाणून घेतल्यावर तुमचे डोळे उघडे राहतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यानंतर तुम्हाला झोपेत लागणाऱ्या प्रत्येक झटक्याचं कारण कळेल. अनुभव एक वैश्विक रहस्य. या अनुभवाला शास्त्रीय भाषेत हायपनिक जर्क किंवा स्लीप स्टार्ट म्हणतात. हा अनुभव प्रत्येकासाठी वेगळा असतो. काहींना फक्त स्नायू खेचल्याचा किंवा शरीराला हलकासा झटका आल्याचा अनुभव येतो, तर काहींना जसं आपण सुरुवातीला पाहिलं उंचावरून पडल्याचा भयानक भास होतो. इतकंच नाही, काही लोकांना या झटक्यासोबत एक मोठा आवाज ऐकू आल्याचा किंवा डोळ्यासमोर एक तेजस्वी प्रकाश दिसल्याचाही भास होतो. याला एक्सप्लोडिंग हेड सिंड्रोम म्हणतात, जो कधीकधी हायपनिक जर्कसोबतच अनुभवला जातो. कल्पना करा, शांत झोपेत असताना तुमच्या कानात कोणीतरी बॉम्ब फोडावा तसा आवाज येतो. किती भीतीदायक असेल हे. हा अनुभव इतका सामान्य आहे की कदाचित तुम्ही तो कधीतरी हलक्यात घेतला असेल, पण जेव्हा तो वारंवार होऊ लागतो तेव्हा मनात शंका आणि भीती निर्माण होते. आपल्याला काही आजार तर नाही ना? आपल्या शरीरात काहीतरी चुकीचं तर घडत नाहीये ना? तुम्हाला हा अनुभव कधी आणि कसा आला? तुम्हाला उंचावरून पडल्यासारखं वाटलं की फक्त शरीराला झटका बसला? तुमचा अनुभव खाली कमेंट सेक्शनमध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा. बघूया आपल्या उलगडा परिवारातील किती जणांनी हे रहस्य अनुभवलं आहे. अंधश्रद्धा, लोककथा आणि गैरसमज. आज आपल्याकडे विज्ञान आहे, पण ज्या काळात याचं शास्त्रीय कारण माहीत नव्हतं तेव्हा लोक या घटनेचा काय अर्थ लावायचे? चला, इतिहासाची पानं उघडून पाहूया. आपल्या भारतीय संस्कृतीत आणि इतर अनेक जुन्या संस्कृतीमध्ये झोपेला मृत्यूची छोटी बहीण मानलं गेलं आहे. असं म्हटलं जायचं की झोपेत आपला आत्मा शरीर सोडून भ्रमंतीसाठी जातो. याच काळात जर एखादी वाईट शक्ती किंवा आत्मा तुमच्या शरीरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमची रक्षक शक्ती किंवा देव तुम्हाला एक झटका देऊन जागा करतो आणि त्या वाईट शक्तीला दूर पळून लावतो. काही जुन्या कथांनुसार यमदूत चुकीने तुम्हाला न्यायला येतात आणि जेव्हा त्यांना आपली चूक कळते तेव्हा ते तुम्हाला परत शरीरात ढकलून देतात. त्यामुळे हा झटका बसतो. या कथा ऐकायला रोमांचक वाटत असला तरी यात किती तथ्य आहे? पाश्चिमात्य देशांमध्ये याबद्दल अनेक लोककथा आहेत. नाईट हॅग नावाच्या एका राक्षसीनीची एक कथा प्रसिद्ध आहे, जी झोपलेल्या माणसाच्या छातीवर बसून त्याचा श्वास दाबते. त्यातून सुटण्याच्या प्रयत्नात शरीराला झटके बसतात असं मानलं जातं. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात पडण्याचा अर्थ म्हणजे तुमच्या खऱ्या आयुष्यात तुमच्या हातून नियंत्रण सुटत आहे, तुम्हाला असुरक्षित वाटत आहे किंवा तुम्ही अपयशाच्या भीतीने ग्रासलेले आहात. पण जर हे खरं असतं तर लहान मुलांना, ज्यांना आयुष्यात कोणतीही चिंता नाही, त्यांना हे झटके का बसतात? या सगळ्या कथा अंधश्रद्धा आणि स्वप्नशास्त्राच्या पलीकडे एक वैज्ञानिक सत्य दडलेलं आहे. एक असं सत्य जे तुमच्याच शरीरात घडतं. वैज्ञानिक उलगडा, तुमच्या मेंदूचा गोंधळ.
यामागचं खरं कारण कोणत्याही भूताटकीपेक्षा किंवा लोककथेपेक्षा जास्त रंजक आहे. ही कथा आहे तुमच्या मेंदूच्या दोन विभागांमधील संघर्षाची. जेव्हा आपण झोपायला लागतो तेव्हा आपण जागेपणा आणि झोप यांच्यातील एक संक्रमण अवस्थेतून जातो. याला हायपनॅगॉजिक स्टेट म्हणतात. या अवस्थेत आपला मेंदू शरीराच्या सगळ्या सिस्टीम हळूहळू बंद करत असतो. जसं आपण कॅम्प्युटर शटडाऊन करतो अगदी तसाच. पण इथेच खरा खेळ सुरू होतो. आपल्या मेंदूतील रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम आपल्याला जागा ठेवण्याचं काम करते, तर व्हेट्रोलॅटरल प्रीॲक्टिव्ह न्यूक्लियस आपल्याला झोपवण्याचं काम करते. कधीकधी झोपेची प्रक्रिया सुरू असताना जागा ठेवणारी सिस्टीम हार मानण्यापूर्वी एक शेवटचा जोरदार प्रयत्न करते. ती शरीराला एक गोंधळाचा सिग्नल पाठवते. आता सर्वात रंजक सिद्धांत, उत्क्रांतीचा सिद्धांत. शास्त्रज्ञांच्या मते हा हायपनिक जर्क आपल्याला आपल्या पूर्वजांकडून म्हणजेच माकडांकडून वारस हक्काने मिळाला आहे. आपले पूर्वज रात्री झाडावर झोपायचे. झोपेत असताना जर त्यांचे स्नायू पूर्णपणे शिथिल झाले तर ते झाडावरून खाली पडून मरू शकले असते. त्यामुळे त्यांच्या मेंदूने एक सुरक्षा प्रणाली विकसित केली. जेव्हा झोपेत स्नायू शिथिल होऊ लागले तेव्हा मेंदूला वाटायचं की शरीर झाडावरून पडत आहे आणि तो ताबडतोब स्नायूंना एक जोरदार सिग्नल पाठवून त्यांना उकरून टाकायचा, जेणेकरून पकड घट्ट होईल. आज आपण झाडावर नाही तर मऊ गादीवर झोपतो, पण आपला मेंदू आजही तोच हजारो वर्षापूर्वीचा पडण्याचा धोका ओळखतो आणि आपल्याला वाचवण्यासाठी तोच जुना सिग्नल पाठवतो. त्यामुळे आपल्याला हा झटका बसतो. थोडक्यात सांगायचंच तर तुमचा मेंदू तुम्हाला पडण्यापासून वाचवण्याच्या नादात तुम्हालाच घाबरून टाकतो. हा तुमच्या शरीराने तुमच्याशी केलेला एक छोटासा विनोद आहे. गुन्हेगार को, तुम्हाला हे झटके जास्त का येतात? ठीक आहे, हे मेंदूमुळे होतं हे तर कळालं, पण काही लोकांना हे झटके जास्त का येतात आणि काहींना कमी? यांचे गुन्हेगार तुमच्या रोजच्या सवयीमध्येच लपलेला आहे. तणाव आणि चिंता. तुम्ही दिवसभर तणावाखाली असाल तर तुमच्या शरीरात कॉर्टिसोल नावाचा ट्रेस हार्मोन वाढतो. हा हार्मोन तुमच्या मेंदूला सगळं फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये ठेवतो. त्यामुळे रात्री तुमचा मेंदू पूर्णपणे शांत होऊ शकत नाही आणि झोपेच्या प्रक्रियेत गोंधळ निर्माण होतो. कॅफीन आणि निकोटीन. रात्री झोपण्यापूर्वी चहा, कॉफी किंवा सिगरेटचं सेवन करणं म्हणजे झोपेच्या शत्रूंना आमंत्रण देणं. ही उत्तेजक तुमच्या मेंदूला कृत्रिमरित्या जागा ठेवतात. त्यामुळे शरीर आणि मेंदू यांच्यात झोपण्यावरून संघर्ष सुरू होतो आणि परिणामी झटका बसतो. अति थकवा किंवा अपुरी झोप. तुम्हाला वाटेल की खूप थकल्यावर गाढ झोप लागेल, पण होतं उलट. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त थकता तेव्हा तुमचं शरीर झोपण्यासाठी आसुसलेलं असतं, पण तुमचा मेंदू अजूनही दिवसाच्या घटनांवर प्रक्रिया करत असतो. या असमतोलतेमुळे हायपनिक जर्कची शक्यता वाढते. रात्री उशिरा व्यायाम. व्यायाम आरोग्यासाठी चांगला आहे, पण झोपण्याच्या अगदी आधी केलेला तीव्र व्यायाम तुमच्या शरीराचं तापमान आणि हृदयाचे ठोके वाढवतो. त्यामुळे शरीराला शांत होण्यासाठी वेळ लागतो आणि झोपेत व्यत्यय येतो. पोषक तत्वांची कमतरता. काही संशोधनानुसार शरीरात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोहाच्या कमतरतेमुळेही स्नायू आणि नसांच्या कार्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे रात्री असे झटके येऊ शकतात. हे धोकादायक आहे का? डॉक्टरांकडे कधी जावे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न. या झटक्यांमुळे घाबरून जाण्याची गरज आहे का? उत्तर आहे नाही. 99% प्रकरणांमध्ये हायपनिक जर्क ही एक पूर्णपणे सामान्य आणि निरुपद्रवी शारीरिक क्रिया आहे. याचा तुमच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. पण उलगडा म्हणून आमचं काम तुम्हाला अर्धवट माहिती देणं नाही. तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की कधी काळजी घ्यायची. हायपनिक जर्क आणि काही गंभीर आजारांमध्ये फरक आहे. स्लीप ॲप्लिया. यात झोपेत श्वास थांबतो आणि व्यक्ती श्वास घेण्यासाठी घरघरत किंवा दचकून जागी होते.
रेस्टलेस लेग सिंड्रोम, यात झोपताना पायांमध्ये तीव्र अस्वस्थता जाणवते आणि पाय हलवण्याची इच्छा होते. निशाचर झटके, हे एपिलेप्सी किंवा फिट्सचा प्रकार असून यात झटके अधिक तीव्र, लयबद्ध असतात आणि व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते. जर तुम्हाला झटके खूप जास्त प्रमाणात येत असतील, त्यामुळे तुमची रोजची झोप मोडत असेल, झटक्यांमुळे तुम्हाला दुखापत झाली असेल किंवा झटक्यांसोबत वर सांगितलेली इतर लक्षणं दिसत असतील, तर मात्र वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तर आजच्या या उलगडामधून आपण काय शिकलो? झोपेत लागणारा झटका ही कोणतीही भुताटकी, वाईट शक्ती किंवा गंभीर आजार नाही. हा आपल्याच मेंदूचा एक छोटासा ग्लिच आहे, एक गैरसमज आहे जो हजारो वर्षांच्या उत्क्रांतीचा परिणाम आहे. झोपेची वेळ निश्चित करा. रोज एकाच वेळी झोपा आणि उठा. शांत वातावरण बनवा. झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल आणि टीव्ही बंद करा. त्याऐवजी पुस्तक वाचा किंवा शांत संगीत ऐका. कॅफीनला नाही म्हणा. संध्याकाळी 6 नंतर चहा किंवा कॉफी टाळा. तणाव कमी करा. मेडिटेशन, दीर्घश्वसन किंवा योगाचा सराव करा. हलका व्यायाम करा. झोपण्यापूर्वी तीव्र व्यायामाऐवजी हलके स्ट्रेचिंग करा. आम्हाला आशा आहे की या उलगडाने तुमच्या मनातील भीती दूर करून ज्ञानाचा प्रकाश टाकला असेल. कारण भीती तेव्हाच वाटते जेव्हा सत्य माहीत नसतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या त्या प्रत्येक मित्राला आणि नातेवाईकाला शेअर करा जो झोपेतला या अनुभवाने घाबरतो. उलगडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही असेच रहस्यमय विषय तुमच्यासाठी सोपे करून आणत राहू. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एक नवीन रहस्यासोबत. तोपर्यंत जागरूक राहा आणि प्रश्न विचारत राहा. धन्यवाद.